मॅचला करूया आपण सुरुवात. 18 चेंडूंचा खेळ, 3 षटकांचा सामना हा देखील असेल. शेखर म्हणजेच बंटी डिंकी दादा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गोलंदाज तयार त्या ठिकाणी. बॉलर्स नेम्स अक्षय. हे मैदान डिंकीसाठी नौखं नाही आहे रमेश सर. नक्कीच नेहमीच ज्यावेळी या मैदानावर स्पर्धा असतात त्यामध्ये नक्कीच नेहमी सहभाग असतो डिंकी यांचा. आणि पहिला चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्येला 1 धावने सुरुवात केली आहे. म्हणजे लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असतात तेव्हा कुठल्या एखादे संघ म्हणजे आपला लोकल संघ असू दे त्यामध्ये नेहमीच यांचा सहभाग असतो. आणि चांगलं क्रिकेट, एक चांगल्या दर्जाचं क्रिकेटसुद्धा यांच्यामार्फत या मैदानाने बघितलेलं आहे. वेळोवेळी बघायचं आहे. आता डावखुरी आता फलंदाज आल्या कारणानं इथे काहीशा क्षेत्ररक्षणमध्ये बदल करण्यात आलेला आहे. इम्रान येतोय लेफ्ट हँड बॅटर. चला चला वेळ प्लीज, जास्त वेळ घेऊ नका विनंती करतोय. 18 चेंडू आहेत आणि बघा 15 मिनिटात ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. या ज्या काही क्रिकेटच्या काही गोष्टी आहेत त्या प्लीज जाणून घ्या, शक्यतो घाई करा. आल्याला पूर्ण फोर्सनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय, मागे फिल्डर अगदी झेल हातामध्ये होता, मात्र त्या क्षणी तो कॅच होतो ड्रॉप. इम्रानला संधी मिळते. एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता, मात्र फटका फसला होता, त्याच्याकडे कॅच ड्रॉप झालाय. तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे फटका खेळला होता. गुडघ्याला थोडंसं वाकवलं होतं आणि त्यानंतर मग या पिक करायचा होता चेंडूला, मात्र अगदी त्या हाताच्या ओंधळीमध्ये चेंडू पडला होता. फुल टॉस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचा होता बॅटशी. त्यानंतर चेंडू बदलला गेला पॅडवर. इथे देखील फक्त 1 धाव मिळणार. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती 4. 2 संघ आमने सामने. स्टुडंट 11 विरार वर्सेस श्रीयान स्पोर्ट्स विरार. दोन्ही विरारचे संघ आमने सामने आहेत. स्ट्रायकरला डिंकी, शिखर, गोलंदाज तयार त्या ठिकाणी अक्षय. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय. फ्रंटला येऊन चेंडूला मिड केलंय, मिड बरोबर खेळला गेलाय. 1च धाव मिळेल. ज्याप्रमाणे रमेश मंगेला साहेबांना सांगितलं की लेदर क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे डिंकीमार्फत खेळलं जात आहे. आणि मगाशीच आम्ही म्हटलं की या मैदानाचा पुरेपूर अनुभव आतापर्यंत या खेळाडूजवळ आहे. आणि ज्याप्रमाणे आपण मागचा सामना जो पाहिला, दुपारचं सत्र सुरू झालं आहे आणि गरमागरम क्रिकेटमध्ये नक्कीच मोठमोठे फटके तुम्हाला 101% पाहायला मिळतील. दुपारच्या या क्रिकेटमध्ये जागा बनवली, लेग स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी आला होता, इनसाइड आउट खेळायचं होतं, मात्र चेंडू यॉर्क त्या ठिकाणी टाकला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता, त्या कारणास्तव ऑन साईडला हा चेंडू ड्राईव्ह करावा लागला. 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे. कौतुक असेल गोलंदाजाचं, खास करून आकाश अक्षयांचं, कारण अगदी बॅटरला फॉलो केलं गेलं त्या ठिकाणी. सिंगल. धावा संख्या झाली ती 7. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उलटा पुलटा स्ट्रोक. इथे देखील फटका फसला. एकदा संधी दिली होती इम्रान, दुसऱ्यांदा संधी मिळणार नाहीये. यावेळेस त्या ठिकाणी टिपलाय झेल, संपलाय खेळ इम्रानचा. आउट. तुम्ही हा स्ट्रोक पाहू शकाल डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. स्विच हिट खेळायचं होतं, अगदी बॅटच्या त्या वरच्या पट्ट्याचा चेंडू लागला गेला आणि त्या ठिकाणी तो फटका फसला गेला. खूप चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला. इम्रानला एकदा संधी दिली होती, खास करून मिड विकेटच्या त्या सीमा लाईन जवळ. तिथून कुठेतरी एक संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न, उलटा पुलटा स्ट्रोक खेळला गेला त्या ठिकाणी, मात्र तो इम्रानचा फटका. महत्वपूर्ण विकेट. इम्रान सारखा बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. धावा संख्या झाल्या ती 7. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय शब्बीर. बॉलर्स नेम्स बीकी येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिले षटक संपलाय. धावा संख्या झाल्या ती म्हणजे 7. ऑन साईडला यावेळेस पूर्ण फोर्सनं चेंडूला पाठवून दिले. लॉंग ऑन
बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजेच आमचेच स्वर्गीय मित्र नितीन पाटील स्टँडच्या दिशेनं षटकार. बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघतो, सुरेख असा फटका सरळ आपल्या नितीन गणपत पाटील स्टँडमध्ये, म्हणजे त्या स्टँडला सलामी दिलेली आहे. अप्रतिम असा, म्हणजे भरपूर वर्ष लेदर खेळण्याचा जो अनुभव आहे तो इथे या मैदानावर दाखवताना डिंकी यांच्या बॅटीतनं आलेला षटकार बघायचा आहे. पुढील चेंडू, गोलंदाज काहीसे रनआउटमध्ये अडकलेले आहेत. आता थोडासा विचार करण्यासाठी भाग पडलेला आहे भरतभाऊ गोलंदाजांना. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आल्यानंतर अजूनही उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे हाताळतील बघायचा आहे. डावखुऱ्याचा गोलंदाज आणि हवेमध्ये काहीसं मिस झाले बघायचं आहे. 22चा इशारा पंचाकडनं. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॅटचा संपर्क झालेला नाही आणि यष्टीरक्षक सुद्धा चुकले आणि 22च्या रूपाने एक धाव वाढून धावसंख्या झालेली आहे ती 14. बघायचं आहे आता इम्रान यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते शब्बीर आणि जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूच्या रेषेत पूर्ण न आल्या कारणाने पुन्हा एकदा 22 आणि यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकतोय. म्हणजे गोलंदाज आपलं काम चोख बजावतोय आणि यष्टीरक्षक कुठेतरी धावा खर्च करताना दिसतोय भरतभाऊ. नक्कीच धावा संख्या झाली ती 15 आणि ते 18 चेंडूचा जरी खेळ असला रमेशजी तरी मात्र प्रत्येक खेळाडू खास करून ती सुपर ओव्हर आहे की काय अशा प्रकारे येऊन त्या ठिकाणी खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र डिंकीचं कौतुक, एक षटकार आलाय, धावसंख्येला चांगला आकार दिला, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा या फळकावर लागल्या होत्या स्टुडंट 11 विरार या संघाच्या. आणि मागच्या सामन्याचा आपण उल्लेख केला 45 धावा. दुपारचं सत्र सुरू आहे, म्हणजे त्या धावसंख्येकडे नक्कीच वाटचाल करावी लागेल. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करायचं होतं आणि नक्कीच एक मोठा गॅप आहे त्या ठिकाणी आणि तिथून जर चेंडू व्यवस्थित कनेक्ट केला असता तर नक्कीच चौकार जाऊ शकला असता. स्क्वेकरचा फटका खेळण्याचा प्रयत्न डिंकी यांचा. धावा म्हणजे 15. गोलंदाज पुन्हा त्या ठिकाणी तयार. विकी ह्यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द ऑफ स्टंप. चांगला चेंडू हाताळला गेलाय. बॅटची एज मला वाटतं त्या ठिकाणी लागले आहे. बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीच्या मागे निघून गेला. एकेरी धावेने संघ पुढे सरकतोय. धावा झाल्यात त्या 16. यापुढील होणारा सामना पोलीस 11 बी म्हणजे बी संघ आहे आणि मायरा 11 आंबेत दोन्ही संघाच्या कर्णधारांनी हजर राहायचं आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक करायचा होता. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार झाला होता. बॅकअप चांगला आहे, त्या कारणास्तव नक्कीच काही धावा सेव्ह झाले त्या टीमसाठी, अन्यथा बाउंड्री ही निश्चित होती. वारंवार मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतो शब्बीर यांचा, मात्र चांगली गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 18 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. चला पोलीस आंबेत या दोन्ही टीमच्या कॅप्टनला रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. या इनिंग ब्रेक नंतर ती नाणेफेक केली जाईल. पोलीस 11 बी आणि मायरा 11 आंबेत. धावा 9च्या करंट रनरेटनं स्टुडंट बॉईज विरार हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथून या अंतिम 6 चेंडूमध्ये बघा 18 झाल्यात, 10 आल्या तर 28. मात्र म्हणतात ना हे दिल मांगे मोह, म्हणजे याहून अधिक धावा फळकावर कदाचित लावायच्या असतील लिंकीला. या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी बघा मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न निश्चित होईल. फुल टॉस चेंडू, फटका फसलाय. या ठिकाणी मागे फिल्डर आहे, त्याने टिपलाय झेल, संपलाय खेळ डिंकीचा. आउट. आठ धावा बनवल्या, त्याच्यामध्ये एक षटकार. लक्षात ठेवा 133चा आपण स्ट्राईक रेट पाहिला
तर आपण नक्कीच जर पाहिलं तर रिप्ले तुम्ही पाहू शकाल बघा कशा प्रकारे फुल टॉसचा चेंडू होता आणि बॅटच्या वरच्या पट्ट्यावर म्हणजे ज्या ठिकाणी रमेशजी मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर जो बॅटवर असतो त्या पट्ट्यावर तो चेंडू लागला गेला. या कारणास्तव जो चेंडू ज्या फोर्सनं खेळायचं होतं खास करून डिंकीला तो फोर्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला नाही आहे. एक मोठी विकेट कारण सेट बॅटर होता ओपन करण्यासाठी आला होता आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जर राहिला असता तर नक्की धावांचा डोंगर कदाचित तो उभा ठेवू शकला असता. नक्कीच नक्कीच तसाच प्रयत्न होता पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा. बघायचा आहे पुढील चेंडू. नवीन आलेला फलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेलेला लॉंग ऑफच्या हातात. फक्त एकच धाव. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता आणि फक्त एकच धाव. या रवी गोलंदाज बॅटर रवी नाही तर प्रवीण आहे. विराज आहे गोलंदाज. दरम्यान क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं सिंगल मिळेल. मात्र कुठेतरी बघा नो डाऊट ज्यावेळेस रिंकी होता त्यावेळेस आपण मोठे फटके पाहिले. आता कुठेतरी सिंगल डबलवर मात्र कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. मोठे फटके येणं गरजेचं म्हणजे धावा या येणं गरजेचे आहेत प्रत्येक चेंडूवर. स्टुडंट बॉईज या टीमला चांगली लाईन बॅक टू ड्राईव्ह करायचं होतं गोलंदाज समोर. इथे संधी होती त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. इथे देखील विकेट घेता आली असती मात्र बघा नशिबाची साथ बॅटर्सला मिळते त्या ठिकाणी. मिस्टर प्रवीण यांना धावसंख्या झाली आहे ती तब्बल 21. बघायचं आहे पुढील चेंडू. आता गोलंदाज दोन बॉल आहेत ना रे. शेवटचे दोन चेंडूचा खेळ शिल्लक असताना बघायचा एखादा मोठा फटका येतोय का. आणि चेंडू सोडून दिलेला आहे आणि वाईट चेंडूचा इशारा. वाईट चेंडूचा इशारा केलेला आहे पंचांनी. मायरा पोलीस आले ना मग त्यांना पकडायला. मायरा 11 अंबेत टीम कॅप्टन टॉससाठी यायचंय. सरळ बॅटनं यावेळेस हा फटका चांगला खेळला गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं आलाय चेंडूला फील्ड करण्यासाठी. 2 झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मिळतील. मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू होत आहे मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी अप्रतिम खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्या ठिकाणी आहे. विराज करतोय. कुठलीही संधी दिली जात नाही बॅटर्सला मोठा फटका खेळण्याची. धावा संख्या 24. अंतिम चेंडू असेल. वाईट यॉर्कर टाकायचा होता. इनसाइड आउटचा फटका खेळला गेलाय. अप्रतिम फटका. तितकंच चांगलं शतरक्षण एक्स्ट्रा कव्हर मध्ये केलं गेलंय. काही धावा नक्कीच सेव्ह केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी पडलाय प्रवीण. धावा इथे मिळतील 2. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 26 आणि 27 धावा विजयासाठी श्रेयांश स्पोर्ट्स विरार या टीमला. 24 चेंडू 27 धावा विजयासाठी. चला वळूया आपण पोलीस 11 बी आणि मायरा 11 अंबेत या मॅचच्या नाणेफेकीच्या दिशेनं. जॅक्सन यांच्या शुभ असते त्या ठिकाणी कॉइन स्विन होतोय आणि यस टॉस स्विन. कोण जिंकलं. ओके मायरा 11 अंबेत हा संघ नाणेफेक जिंकतो. आपला निर्णय लगेच जाहीर करावा. वन द टॉस अँड चॉईस फील्ड फर्स्ट. थँक्यू धन्यवाद. शतरक्षण स्वीकारलंय मायरा 11 या टीमनं. नेक्स्ट मॅच पोलीस 11 बी आणि मायरा 11 अंबेत या 2 टीमच्या दरम्यान आपण पुढचा सामना पाहणार आहोत. मात्र या चालू सामन्याच्या दिशेने जाऊया आपण. तब्बल करायचे 27. 24 मध्ये 27 बनवायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणायचं गेल्यानंतर कागदोपत्री हे आव्हान थोडंसं तुम्हाला तोकडं वाटत असेल मात्र मैदानात हे आव्हान तोकडं नाही आहे. या ठिकाणी कसरत करावी लागेल. मेहनत करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं काय तर नक्कीच मी म्हणेन स्टुडंट 11चा जो संघ आहे त्या संघाला जर या ठिकाणी या 27 धावा डिफेन्स करायचे असतील रमेशजी तर सगळ्यात महत्त्वाचं विकेट घेणं हे तुमच्यासाठी खूप गरजेचं असेल. नक्कीच नक्कीच. जेवढे डॉट बॉल येतील तेवढी या सामन्यामध्ये चुरस येणार आहे. कारण विरार संघामध्ये स्टुडंट विरार संघामध्ये खेळणारे बरेचसे खेळाडू म्हणजे नेहमीच या मैदानावर खेळलेले असतात. त्यांना या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. आणि बघायचं आहे कशा प्रकारे आता गोलंदाजी करतील आणि त्यांना क्षेत्ररक्षणाची जर साथ लाभली तर एक सामना चुरशीचा होईल. त्याला सलामीची जोडी.
सलामीची जोडी मैदानात उतरत असताना आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत आमचे लाडके समालोचक DBN मीडिया चे चहिते असे समालोचक जहीरभाई हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. यापुढील सामन्यामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकू. बघायचं आहे 26 धावांचं आव्हान ठेवण्यात आले 27 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. ते स्टुडंट 11 विरार संघाने 18 चेंडू हॅलो हॉलो चिक बघायचं आहे येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जर गोलंदाजी चांगली हाताळली आणि क्षेत्ररक्षकाची साथ लाभली तर सामन्यामध्ये एक चुरस निर्माण होऊ शकते जरी लो स्कोरिंग असला गेम. आणि तशाच प्रकारे फलंदाज सुद्धा रणनीतीनुसारच एखादी रणनीती बनवली असेल गेम प्लॅन असेल त्यांचा की कशा प्रकारे फटकेबाजी करून या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल त्या पद्धतीनेच शॉट सिलेक्शन होईल. आता बघायचं क्षेत्ररक्षण लावत आहेत हॉलो फुल टॉस गेंद थी, गेंद को ड्राइव किया, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पर जाती हुई जब तक गेंद को फील करके थ्रो आएगा. 2 रन के साथ शुरुआत होती हुई. अक्षय एक तरफ है, शेखर नॉन स्ट्राइक पर है, राहुल गेंदबाजी पर है. 27 रनों का लक्ष्य है. अक्षय की अगली गेंद अच्छी गेंद थी, जब में उसे ऑन साइड पर खेल दिया. गेंद वाले क्षेत्र में ट्रैवल हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 16 गेंदे हैं, 24 रनों की दरकार. बेहतरीन शॉट है मगर गेंद लॉन्ग ऑन पर है जब तक गेंद को फील किया जाएगा डिंगी सर जी के द्वारा. और 1 रन के दूसरे रन को बढ़ाता करते हुए दोनों बैटर और 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 5. हल्के हाथों से खेला था ये शॉट को, गैप बड़ा था. फील्डिंग सजावट आप देख सकते हैं, लॉन्ग ऑन, शॉर्ट कवर, शॉर्ट टर्मैन, शॉर्ट फाइंडिंग. मिड पर एक खिलाड़ी, डीप मिड विकेट, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी तैनात है. सुइचिट किया है. आप गेंद 1 बाउंस 2 बाउंस, गेंद सी मारे के बाद थर्ड मैन बॉलिंग रन के बाद 4 रनों के लिए फरार. बेहतरीन चौका आता हुआ. इसको 9 रनों पर जाता हुआ महंगे साबित होते हुए राहुल 27 का पीछा करना है. 18 रनों की और दरकार. गेंदों की बात की जाए तो गेंदे हैं आपके पास 14. बेहतरीन शॉट है वाइडिश लॉन्ग ऑफ पर जब तक गेंद को फील किया जाएगा. बेहतरीन थ्रो आता हुआ, 1 रन जरूर मिल जाएगा. इसको जाकर पहुंचता हुआ डबल अंकों पर 10 रनों पर. धाव संख्या होती थी 10. बीन बाद अपन बात है येणाऱ्या 13 चेंडू 17 धावांची गरज आहे. बेहतरीन शॉट है कवर खिसन पर जब तक इनको फील किया जाएगा. 1-1 रन से टीम की रन संख्या को आगे पहुंचाते हुए 12 गेंदे और अभी भी 16 रनों की दरकार रहेगी मुकाबला जीतने के लिए. मैच अभी भी 60-40 वाला है. गेंदबाजी में बैकअप करना होगा गेंदबाजों को. नेक्स्ट मैच की दोनों टीमें कप्तान तैयारी में रहे. टॉस हो चुका है. पुलिस 11 बी
मायरा 11 के बीच मुकाबला खेला जाएगा। मायरा 11 टीम ने टॉस जीता है, फील्डिंग करने का फैसला इसके बाद लिया है। पुलिस 11 टीम को बल्लेबाजी की दावत दी है। पुलिस 11 ए ने मुकाबला पहला जीता है और उसके बाद अभी बी टीम इस मैदान पर खेलती हुई नजर आएगी। 12 चेंडू आहेत, 16 धावांची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी। बिग फाईट, बिग लढत आपण पाहतोय। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत है। डीबीएन मीडिया पे तमाम जनता हमें देख रही है, सुन रही है, तमाम जनताओं का हम हार्दिक स्वागत करते हुए जी प्रेक्षक आम्हाला ऐकतात त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय डीबीएन मीडियाच्या वतीने आणि नारंगी ग्रामसंमेलन नारंगी आणि पाटील परिवारच्या वतीने। आजच्या दिवसात हा तिसरा दिवस या भव्य क्रिकेट सामन्यात आणि 5वा सामना आपण पाहतोय। 1:20 झालेली आहेत आणि 5वा सामना आपल्या डोळ्यासमोर येतोय। अक्षय स्ट्राइक पर अगली गेंद खेलते या फुल टॉस गेंद है, ऐसी गेंदबाजी होगी तो नहीं बख्शा जाएगा। गेंद जाएगी सी मारेगा बाहर, 6 रनों के लिए फरार। पहली गेंद फुल टॉस थी, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने की बल्ले बल्ले, अक्षय को मिला मौका, जड़ दिया सिक्सर। अब 11 गेंदें और 10 रनों की दरकार है, क्योंकि ऐसी गेंदबाजी आपको नाकाम करती हुई नजर आएगी। क्योंकि ये बड़ा मैदान है, मगर फुल टॉस आएगी तो ये नारंगी के मैदान पर गेंद बाय बाय टाटा करती हुई नजर आएगी। अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद स्विंग एंड द मिस एज अ डॉट बॉल। ये गेंदबाजी होनी चाहिए, बैकअप करना है। बैकअप नहीं है तो फिर आपका पैकअप भी है। अब 10 गेंदें 10 रनों की दरकार है। मैच अभी ऑन होता हुआ फिर से फुल टॉस है, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे नहीं करेंगे गलती। बल्लेबाजों को लौटना होगा। अक्षय की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। पहला झटका आया है, मैच में वापसी लौटी है। क्या वहां पर स्टूडेंट विरार कर पाएगी? करना होगा, अभी नहीं तो फिर कभी नहीं, क्योंकि मौके नहीं आते बार बार। त्योहार बार में एक बार है ना, वैसे साल में क्रिकेट का महासंग्राम आपके सामने है। अब आपको लड़ना है, लड़ेंगे तो आगे बढ़ेंगे। अक्षय के खेल को विराम आया है, मैच में कलाटनी आएगी, करना होगा। बेहतरीन कैच लॉन्गा पर डिंकी दादा द्वारा हमको देखने को मिलता हुआ और एक बड़ा विकेट प्राप्त होता हुआ। स्टूडेंट विरार के पक्ष में एक विकेट आता हुआ, मगर अब मैच है 9 गेंदें 10 रनों की दरकार है। मैच अब दोनों तरफ है, 60-40 वाला मुकाबला। युवराज न्यू बैटर, विराज जाएंगे। क्या आप 9 गेंदें और 10 रन है। ये 3 गेंदें हैं ना, ये 3 गेंदों में 1-2 विकेट, डॉट बॉल, बल्लेबाजों पर प्रेशर दबाव, मगर बल्लेबाज क्या विचार करते होंगे। 3 गेंदों में 6 और 5 रन, फिर ये मैच में हमारी वापसी हो जाएगी। ये आप खराब गेंद है, दिशाई से भटकेंगे तो आपको भी पड़ेंगे फटके। दिशाई गेंद होगी तो प्रेशर और दबाव है, क्योंकि ये मुकाबला 9 गेंदें और 9 रनों पर आता हुआ। क्योंकि गेंदबाजों पर दबाव प्रेशर रहता है। 3-3 ओवर की ये कुशल मुकाबले आपके सामने हैं और वो कुशल मुकाबले में आपको गेंदबाजी अच्छी करनी है। वो टॉस गेंद है, नाकाम है, गेंद हवा में, खिलाड़ी है वहां पर, ले लिया कैच। मैच में फिर कलाटनी आती हुई, ट्विस्ट आता हुआ। ये क्रिकेट का खेल है, कभी तुम्हारी तो कभी हमारी, बारी बारी सबकी बारी। हाँ, वो गेंद तुम्हारी, ये गेंद हमारी। बल्लेबाज बैक टू डगआउट। युवराज आए थे मगर नाकाम होते हुए नजर आए। 8 गेंदें 9 रन है, कभी तुम्हारी बारी आ रही है तो कभी हमारी। देखिए अब ऑफ स्टंप पर आए थे, गेंद को फाइन लेग पर खेलना था मगर नाकाम। शॉट फाइन लेग के खिलाड़ी ने अंजाम दिया सेकंड अटेम्प्ट में वो कैच को। रिप्ले आप देख सकते हैं डीबीएन लाइव पर। ऑफ स्टंप पर आकर फाइन लेग खेलना चाहते थे, फाइन लेग के खिलाड़ी के हाथों से पहले आइटम में कैच ड्रॉप हुआ, दूसरे आइटम में कैच को बनाया। मैच को बना पाएंगे क्या गेंदबाज? करना होगा, क्योंकि दोस्तों नहीं करेंगे तो ये मुकाबला आपके लिए 1 साल इंतजार करता हुआ नजर आएगा। क्यों अगले साल में फिर हम मिलेंगे 2026 के दिसंबर के महीने में, पाटिल परिवार के जानिब से लेकर इस टूर्नामेंट को। मगर ये टूर्नामेंट पाटिल परिवार ने तमाम जनताओं के लिए, तमाम क्रिकेट प्रेमियों के लिए दी है।
जनता भी अपना कीमती वक्त निकाल के इस टूर्नामेंट की शोभा बढ़ती हुई, तमाम हमारी वो जनता का हम शुक्रिया अदा करना चाहते हैं। दिव्य मीडिया पे तमाम जनता हमें घर बैठकर देख रही है, कोई ऑफिस में है तो कोई घर पर है, कोई जॉब पर है, सभी का हम बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहेंगे। 8 गेंदे 9 रन, न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए राकेश। 8-9 का मामला आया है। अच्छी गेंद वहां पर अंपायर के पास अपील हुई है। 7-9 का मामला है। हर गेंद पर दबाव, प्रेशर में कोई बिखर जाएगा तो कोई निकल जाएगा। कल की रात में अगर वो आखिरी मुकाबला आपने देखा होगा ना दोस्तों, वो वाकई में लाजवाब। ये नारंगी का मैदान, कभी ये खेल को बदलेगा, कभी आपको खुशी देगा, कभी गम देगा, कभी रुलाएगा, कभी हंसाएगा, ये पता भी नहीं चलेगा। अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला, गैप बड़ा है इसको आले के क्षेत्र में। 1 बाउंस गेंद, सी मारेगा बाहर। 4 रन, चौका आता हुआ। आप गेंदे हैं मैदान पर। 6 रन आने बाकी है, सिर्फ 4। 5 रनों की दरकार है। पांच रनों की दरकार है। मैच अभी भी है, 60-40 वाला मुकाबला चल रहा है, कभी हमारी तो कभी तुम्हारी। मगर आने वाली ये 3 गेंदें ना तय करेगी ये मुकाबला कहां करवट बदलेगा, हुड कहां करवट बदलेगा, कौन अगला मुकाबले में इस मैदान पर अपने कदमों को रुकाएगा। रुकाना होगा। दिल थाम के बेटे में दोस्त, पिक्चर ऑन है, टीवी ऑन रखिए। बॉलर तर नाव सांगा प्लीज. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इमरान भाई गेंदबाज का नाम बताना होगा. स्टूडेंट विरार. अमित गेंदबाजी पर आएंगे. आखिरी ओवर अमित के नाम पर है हुई, या बल्लेबाज अपने नाम करेंगे. ये ओवर को करना होगा. हीरो बनने के मौके बार बार नहीं आते. एक खलनायक तो एक नायक, एक हीरो तो एक जीरो बनेगा. येणाऱ्या 6 चेंडू आहेत, 5 धावा डिफेंड करायचे आहेत स्टूडेंट विरारचे गेंदबाजों को. मगर क्या गेंदबाज कर पाएंगे, बल्लेबाज करने देंगे? करना होगा अब, क्योंकि बल्लेबाजों के लिए सुनहरी मौका बार बार आया. फील्डिंग की सजावट आप देख रहे हैं. येणाऱ्या 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. पहली गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, ऑफ स्टंप पर गिरकर थोड़ी सी कट होती हुई विकेट कीपर के दस्तान में. 5 गेंदे 5 रन. हर गेंद पर समीकरण प्रेशर दबाव बढ़ता हुआ नजर आएगा. मैंने कहा ना, ये 3 गेंदें तय करेगी ये मुकाबला. हुड कहां करवट बदलने वाला है, कहा जाएगा. ये विरार में रहेगा, मगर दोनों टीमें विरार में हैं. विरार की है तो वहां पर लड़ना होगा विरार टीम को. अमित के कंधे पर जवाबदारी कप्तान ने दी है. क्या निभा पाएंगे अमित अपनी टीम की कप्तानी को? गेंदबाजी का जलवा दिखा जाएंगे. ये आप खराब गेंद है, दिशाई से बटके हैं. ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा. 5 गेंदे 4 रनों की दरकार है. छोटी सी रन संख्या थी, बैंक बैलेंस कमी था, मगर वहां पर खर्चा ज्यादा होता हुआ नजर आया. लॉन्ग ऑन पर आप देख रहे हैं डिंकी दादा को. अगली गेंद है, 5 गेंदे 4 रन. चेंजअप पर से गेंद को उड़ाया है, और ये मैच को क्या फिनिश कर पाएंगे? यस, फिनिश कर दिया. और स्टूडेंट विराट टीम यहां से लौटती हुई नजर आएगी. हार्ट लक टीम, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत शुक्रिया. बैट के रडार में गेंद थी, बल्लेबाज ने उसका फायदा उठाया, गेंद को घुमा दिया. बल्ला घुमा, मैदान झुमा, गेंद सीमा रेखा दर्शक दीर्घा में जाकर गिरती हुई, और ये मुकाबला जीतते हुए चले. नेक्स्ट मैच. नायरा 11 टीम के कप्तान चलिए मैदान के अंदर, और मुंबई पुलिस 11 बी विरार. आज के दिन का छठा मुकाबले की शुरुआत होने जा रही है. दोपहर का क्षेत्र है. नारंगी काम से नारंगी पाटिल परिवार के जानिब से टूर्नामेंट का आगाज किशन बाबूराव पाटिल